विद्यार्थी मित्र, आज आपण 10th सायन्स मध्ये ग्रॅव्हिटेशन या चॅप्टर मध्ये नवीन मुद्द्याला सुरुवात करतो. त्या नवीन मुद्द्याचं नाव आहे व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी. म्हणजे जी च्या व्हॅल्यूज मध्ये कसे चेंज होत जातात, व्हेरिएशन कसं होतं हे ऍक्च्युअली पाहणार आहोत. पण यापूर्वी जी म्हणजे काय याची व्हॅल्यू आपण पुढे याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये काढलेली आहे. ही जीचं स्टँडर्ड फॉर्म्युला पण तुमच्या समोर मांडलेला आहे. तर हे दिसताना जरी जी असतं तरी ते मूळचं ऍक्सेलरेशन असतं. त्याला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा ऍक्सेलरेशन ऑफ द अर्थ्स ग्रॅव्हिटेशन और ऍक्सेलरेशन क्रिएटेड बाय अर्थ्स ग्रॅव्हिटेशन, अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे क्रिएट झालेलं ऍक्सेलरेशन असं आपण त्याला म्हणतो. मग असं जे ऍक्सेलरेशन असतं, मुळात ऍक्सेलरेशन तरी किती प्रकारचं असतं आणि हे ऍक्सेलरेशन जगातल्या कोणकोणत्या टाईपच्या फोर्सेसला अप्लाय केल्यानंतर हे ऑब्जेक्ट मध्ये कसं क्रिएट होतं, फोर्सेस तरी किती असतात, ऍक्सेलरेशन तरी काय असतं, जी म्हणजे तरी काय असतं, या सगळ्याचा विचार आपण या लेक्चर मध्ये करणार आहोत. चला तर पाहूया ऍक्सेलरेशन म्हणजे काय. ग्रॅव्हिटेशनल अर्थचं जे ऍक्सेलरेशन आहे ते स्पेसिफिक म्हणजे काय आणि या सगळ्या बाबींमध्ये या जी मध्ये आता क्रमानं होत जाणारे जे चेंजेस आहेत हे चेंजेस म्हणजेच याला व्हेरिएशन आपण म्हणतो. हे व्हेरिएशन म्हणजे तरी नेमकं काय हे पाहू. विद्यार्थी मित्र, युनिव्हर्स मध्ये खूप प्रकारचे फोर्सेस आपण पाहिलेले. त्याची आपण विभागणी करू. ग्रॅव्हिटेशनल नावाचा फोर्स हा वेगळा आहे की जर अर्थनं एखाद्या ऑब्जेक्टवर लावलेला असेल तो, आणि इतर सगळे फोर्सेस आपण वेगळ्या आपण गृहीत धरले. मग हे कोणत्याही प्रकारचे फोर्सेस असतात, कोणत्याही ऑब्जेक्टवर जर अप्लाय केलं तर त्या ऑब्जेक्टची जी इनिशियल व्हेलॉसिटी असते ती चेंज होऊन फायनल काहीतरी होते. हे होण्यासाठी काहीतरी टाइम पिरियड जावा लागतो आणि इथं इनिशियल, फायनल आणि टाइम या सगळ्यांच्या आधारे आपण जर ऍक्सेलरेशन काढण्याचा प्रयत्न केला तर इथं तुम्हाला या फॉर्म्युल्याच्या आधारे ऍक्सेलरेशन काढता येतं. आणि असं जे ऍक्सेलरेशन इथं निघतं की जगातले सगळे प्रोसेस आहेत त्याच्या सहाय्याने काढले गेलेले ऑब्जेक्ट मधलं एखादं ऍक्सेलरेशन आहे. त्यासाठी आपण वापरलं जाणारं अक्षर आहे ते आपण ए नावाने ओळखतो. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे अर्थ ज्यावेळेला तिच्या आजूबाजूच्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय करते तो सेंटर ऑफ मासच्या डायरेक्शन टुवर्ड्स असतो. अशा वेळेला त्या ऑब्जेक्टच्या इनिशियल व्हेलॉसिटी मध्ये चेंज होऊन काहीतरी फायनल व्हेलॉसिटी होते, काहीतरी टाइम पिरियड जावा लागतो. इथे आपण ऍक्सेलरेशन काढतो, फॉर्म्युला सेमच असतो. पण इथं जे ऍक्सेलरेशनची किंमत मिळते ती ऍक्सेलरेशनची किंमत ही अर्थची त्या ऑब्जेक्टवर जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावतो त्याच्यामुळे असते. आणि मग असं जो ऑब्जेक्ट मध्ये फोर्स लावल्यामुळे व्हेलॉसिटी मध्ये चेंज होतो विथ रिस्पेक्ट टू टाइम की ज्याला ऍक्सेलरेशन म्हणतात. या ऍक्सेलरेशनला आपण जी या अक्षराने डिनोट करतो. आणि जी म्हणजे काय तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन म्हणून त्याच्याकडे पाहतो. आणि असं जे अर्थ एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स लावल्यामुळे क्रिएट होणारा ऍक्सेलरेशन आहे त्याच्यामध्ये काय चेंज होतो का याचा आपण अभ्यास करणार आहोत. चला तर पाहूया. अर्थच्या मुळे एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये त्याच्यामध्ये क्रिएट होणारं जे ऍक्सेलरेशन आजपासून आपण जी या बाबीने ओळखणार आहोत की ज्याचा फॉर्म्युला सुद्धा आपण त्याच्या पाठीमागच्या लेक्चर मध्ये पाहिलेला आहे की जी इज इक्वल टू कॅपिटल जी. हा युनिव्हर्सल कॉन्स्टंट, एम मास आहे आणि आर ही वापरताना आपण जरी अर्थचे रेडियस म्हणून वापरली तरी ही अर्थचे रेडियस आणि प्लस त्या ऑब्जेक्टची हाईट या दोघांचं एकत्रीकरण असतं. ऑब्जेक्ट जनरली सरफेस पासून शेजारी असतो म्हणून ते निग्लिजिबल असल्यामुळे आपण आर म्हणून वापरतो. खरं आर हे आर नसून हे डिस्टन्स आहे ऑब्जेक्टचं या सेंटर ऑफ मास पासून असणारं हे खरं डिस्टन्स आहे. असा आपण त्याचा विचार करणार आहोत. आणि असं जे जी ऍक्सेलरेशन आपण आजपासून जी या नावाने ओळखणार आहोत त्याच्यामध्ये नेमका बदल कसा कसा होतो, अर्थच्या कोणत्या कोणत्या बाबींमध्ये चेंज केल्यानंतर आपणाला इथं जीच्या व्हॅल्यूमध्ये बदल, चेंज, व्हेरिएशन बघायला मिळते. असं व्हेरिएशन हे जीच्या व्हॅल्यूमध्ये होणार कशावर डिपेंड असते हे आता आपण पाहू. विद्यार्थी मित्र, चला तर आपण जीच्या व्हॅल्यूमध्ये जो चेंज होतो तो चेंज साधारणपणे तुमच्या समोर मांडलेला आहे. सर्वसाधारणपणे हा होणारा चेंज शेप ऑफ द अर्थ, अर्थचा जो शेप आहे त्याच्यामध्ये बदल झाल्यामुळे
सुद्धा हा जी आहे त्याची जी व्हॅल्यू आहे अप्रॉक्सिमेटली आपण काढली होती, याच्यामध्ये कसा फरक पडतो हेही आपण पाहणार आहोत. त्याच्यासोबत अल्टिट्यूड अर्थच्या सरफेस पासून एखादा ऑब्जेक्ट जर आपण उंच 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 घेऊन गेलो तर त्याच्यामुळे सुद्धा हा जो जी आहे त्याची जी व्हॅल्यू आहे ही सुद्धा चेंज होते. त्याचबरोबर अर्थच्या पोटामध्ये आपण जर गेलो डेप्थ मध्ये जर जायला लागलो, या सेंटर ऑफ मास कडे जर ट्रॅव्हल करायला लागलो, तर निश्चितपणाने इथं सुद्धा जी च्या व्हॅल्यू मध्ये चेंज होतो. तर अशा तीनही चेंजेस आपण आज पाहणार आहोत. त्यातला क्रमानं पहिला चेंज आपण पाहूया की अर्थचा तो शेप आहे तो कसा असतो आणि त्याच्यामध्ये कोणता बदल झाला असता जी च्या व्हॅल्यू मध्ये काय बदल. चला, आपल्याला माहिती आहे की अर्थ ही गेले कित्येक वर्षांपासून खूप वर्षांपासून ही स्वतःच्या भोवती रोटेट होती, स्वतःच्या भोवती गोल गोल फिरती. म्हणजे अगदी समजावून घ्या विद्यार्थी मित्र, फॉर एक्झाम्पल अशी अर्थ असेल तर ती स्वतःच्या भोवती अशा पद्धतीने रोटेट होतीये. जर एखादा ऑब्जेक्ट अशा पद्धतीने रोटेट होत असेल तर या ऑब्जेक्ट मध्ये असणारा प्रत्येक पॉइंट हा त्याच्या सेंटरकडून बाहेर ढकलला जाण्याचा प्रयत्न करतो आणि नकळतपणे हा बाहेर ढकलला जाण्याच्या प्रयत्नात या पूर्ण अर्थचा शेप हा चेंज होतो आणि हा चेंज होत असताना याला कारणीभूत ठरतो तो हा पॉइंट बाहेर ढकलण्यासाठी कारणीभूत ठरतो तो सेंट्रीफ्युगल टाइपचा फोर्स असतो. आणि असा सेंट्रीफ्युगल टाइपचा फोर्स त्या अर्थच्या प्रत्येक पार्टिकलला अर्थ पासून थोडा लांब पाठवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळेच अर्थचा शेप आहे तो शेप साधारणपणे या इक्वेटरकडे रोटेट होत असताना या इक्वेटरकडे थोडासा असा मोठा होतो. मग याला फुगीरपणा म्हणतात, याला ब्लज होतो असं म्हणतात. फुगीरसाठी हा शब्द वापरतात. म्हणजे हा इक्वेटरच्या याही बाजूला आणि याही बाजूला ज्या 3 डायमेन्शनल विचार करा विद्यार्थी मित्र, साधारणपणे 3 डायमेन्शनल हा अर्थचा शेप आहे तो 3 डायमेन्शनली इक्वेटरला फुगीरपणा आणतो. आता हा जर फुगीरपणा इक्वेटरकडे येत असेल आणि मास जर असं बाहेर पडत असेल तर कुठून तरी कमी व्हायला पाहिजे. मग हे कुठून कमी होतं तर साधारणपणे अशी जर अर्थ असेल तिची वरची बाजू आणि खालची बाजू आहे ती दबली जाते आणि ती चपटी होते. म्हणजे पोलकडं याची जी साईज असते ती साधारणपणे अशी न राहता साधारणपणे ही चपटी होते आणि ही जी साईज आहे ती चपटी झाल्यामुळे पोलकडं साधारणपणे अशा पद्धतीनं अर्थचा शेप होतो. म्हणजे अर्थचा हा नवीन शेप तुम्हाला पाहायला मिळतो. अर्थ ही पोलकडे पाहायला गेला तर पोलकडे चपटी असते, याला फ्लॅटर असा म्हणतात. तर इक्वेटरकडे ही ब्लच झालेली असते, म्हणजेच थोडक्यात काय तर फुगीर झालेली असते. याचा परिणाम म्हणून मग अर्थच्या सेंटर ऑफ मास पासून ते इक्वेटर पर्यंत जे रेडियस आहे, इक्वेटर पर्यंतची ही जी रेडियस आहे ही चेंज होते. तर पोल पर्यंतची जी ही रेडियस आहे हिच्यामध्ये सुद्धा चेंज होतो. इक्वेटरकडे असणारी रेडियस आहे ती परिणामी वाढते तर पोलकडे असणारी रेडियस ही परिणामी कमी होते. याची उत्तरही आपल्याकडे आहेत विद्यार्थी मित्र. साधारणपणे ही 6378 किलोमीटर एवढी इक्वेटरकडे असते, तर ही 6357 किलोमीटर ही पोलकडे असते. आणि या दोघांमध्ये जो डिफरन्स क्रिएट होतो हा सुमारे 21 किलोमीटरचा असतो. म्हणजे या दोन्ही रेडियस मधला डिफरन्स 21 किलोमीटरचा असतो. या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण ही आर ची जी व्हॅल्यू आहे म्हणजे जी ची व्हॅल्यू काढण्यासाठीचा हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, याच्यामध्ये जी आर ची व्हॅल्यू आपण भरली होती ती 6.4 मल्टिप्लाय बाय 10⁶ मीटर अशी होती. म्हणजे त्याचा स्क्वेअर या अप्रॉक्सिमेटली पाहिले तर 6400 किलोमीटर होती. मग याच्यामध्ये आपण इथं तर चेंज केलाय, तुमच्या लक्षात येत असेल. या सेंटर ऑफ मास पासून इक्वेटरकडे जाणारी रेडियस आहे ती वेगळी आहे, एक्झॅक्ट फिगर आहे. इथं पोलकडे जाणारी जी रेडियस आहे ती कमी आहे, एक्झॅक्ट फिगर आहे. या दोन जर फिगर्स या दोन जर संख्या आपण डिनॉमिनेटर मध्ये एक्झॅक्टली या फॉर्म्युल्यामध्ये जर भरल्या म्हणजे की ज्याच्यामध्ये जी ची व्हॅल्यू तर बदलत नाही 6.67 10⁻11 हे मास सुद्धा बदलत नाही 6 × 10⁻24 किलोग्रॅम. म्हणजे याच्यामध्ये नाही चेंज होते, परंतु रेडियस मध्ये जर चेंज झाला तर निश्चितपणे ही जी येणारी आपण व्हॅल्यू आपण पूर्वी अप्रॉक्सिमेटली काढली होती याच्यामध्ये चेंज होतो.
आणि इक्वेटरवर जी जी ची व्हॅल्यू आहे, म्हणजे इथं एखादा ऑब्जेक्ट जर इक्वेटरवर आपण ठेवायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये किती ऍक्सेलरेशन क्रिएट होईल याचा जर विचार केला तर त्याची व्हॅल्यू बदलते विद्यार्थी मित्र. हा डिनोमिनेटर आहे त्याचा आकडा हा चेंज होतो, हा मोठा आहे आणि हा छोटा आहे. जेवढा डिनोमिनेटरचा आकडा मोठा होईल तेवढी जी ची व्हॅल्यू कमी येते, जेवढा हा आकडा छोटा होईल तेवढी जी ची व्हॅल्यू वाढते. या दोन्ही ठिकाणी जी ची व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये फरक पडतो. इथं असणारी जी ची व्हॅल्यू आहे ती जी ची व्हॅल्यू विद्यार्थी मित्र आपल्यालाही माहिती आहे ही जवळपास इक्वेटरवर 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढी येते. तर पोलकडे गेला तर मग साऊथ पोल असो अगर नॉर्थ पोल असो, दोन्ही पोलच्या ठिकाणी असणारी रेडियस ही 6357 एवढी भरते. आणि त्याचं येणारं जे आन्सर आहे ते साधारणपणे इथं पोलवर G is equal to 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर अशी व्हॅल्यू आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी तुम्हाला चेंज बघायला मिळतो, बदल बघायला मिळतो. म्हणजे लक्षात आलं असेल तुम्हाला की अर्थचा शेप जर चेंज झाला तर सेंटर ऑफ मास पासून सरफेसवर एखादा ऑब्जेक्ट असेल तर त्या ऑब्जेक्ट पर्यंतची जी हाईट आहे ती हाईट नकळतपणे अर्थच्या रेडियस आणि मग त्या स्वतः ऑब्जेक्टची असणारी हाईट ही जी अगदी निग्लिजिबल असते ही विचारात केल्यानंतर हे येणारं आन्सर इक्वेटरचं वेगळं येतं आणि पोलवरचं वेगळं येतं. आणि त्याचा परिणाम म्हणजे तसं पाहायला गेलं तर या स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्ये आर म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आहे त्याचं अर्थच्या सेंटर ऑफ मास पासूनच खरं ते डिस्टन्स असतं की जे अर्थच्या सरफेस पासून त्या ऑब्जेक्टचं असणारं डिस्टन्स आहे तेही आपण त्याच्यामध्ये विचारात घेतलेलं असतं. आणि म्हणून हे एकत्र केलेलं अंतर या आपण स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्ये भरतो आर म्हणून आणि मग हे डिस्टन्स म्हणून वापरतो आणि मग कॅल्क्युलेशन करून उत्तर काढतो. तर हे निग्लिजिबल असतं जनरली ऑब्जेक्ट जवळपास आपण गृहीत धरतो 6378 किलोमीटरच्या मानानं ऑब्जेक्ट काही मीटरमध्ये असतो त्यामुळे निग्लिजिबल असतं आणि म्हणून हे आन्सर येणार साधारण एवढं येते. पोलवरचं एवढं येतं. इथं चेंज तुम्हाला पाहायला मिळतो. याचाच अर्थ जी मध्ये व्हेरिएशन पाहायला मिळतं. शेप जो अर्थचा आहे तो चेंज झाल्यामुळे हे व्हेरिएशन पाहायला मिळतं. अशी अपेक्षा व्यक्त करतो की अर्थ स्वतःच्या भोवती रोटेट होते आणि त्याचा परिणाम म्हणून त्याच्यामधले सगळे जे पार्टिकल्स असतात ते बाहेर फेकले जाण्याचा प्रयत्न करतात. सेंट्रीफ्युगल नावाचा फोर्स तिथे अप्लाय होतो आणि त्याच्यामुळे इक्वेटरवर शेप आहे तो अर्थचा फुगीर होतो, ब्लजेस असं त्याला म्हणतात. आणि मग पोलवर तो नकळतपणे चपटा होतो. कुठेतरी मास वाढतं म्हटल्यावर कुठेतरी कमी झालं पाहिजे म्हणून पोलवर ते कमी होतं आणि तिथे ते फ्लॅटर होतं, कमी होतं आणि त्याचा परिणाम हा पाहायला मिळतो. असं गृहीत धरूया की अर्थचा शेप चेंज झाल्यामुळे जीच्या व्हॅल्यूमध्ये काय बदल होतो हा तुम्हाला तर समजला असेल. चला याच्यानंतरचा विचार करू की अल्टिट्यूड हाईट म्हणजे एखादा ऑब्जेक्ट अर्थ पासून विशिष्ट हाईटवर ठेवल्यानंतर खरंच त्याच्यामध्ये होणार जे क्रिएट होणार जे ऍक्सेलरेशन आहे ड्यू टू ग्रॅव्हिटी याच्यात काय चेंज होतो का हे पाहू. विद्यार्थी मित्र दुसऱ्या मुद्द्याला सुरुवात करूया. ही जी ची व्हॅल्यू आहे स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्ये आपण किमती भरल्यानंतर काढलेली जी व्हॅल्यू आहे हिच्यामध्ये चेंज आणखीन एका मुद्द्यामुळे होतो आणि त्याचं नाव आहे अल्टिट्यूड किंवा हाईट. म्हणजे अर्थच्या सरफेस पासून एखादा ऑब्जेक्ट नेमका किती हाईटवर आहे त्या हाईटनुसार या जीच्या व्हॅल्यूमध्ये चेंज होतो. कसं होतं ते आपण पाहूया. विद्यार्थी मित्र पाहतात सगळ्यांना माहिती आहे आपण हा जीचा जो स्टँडर्ड फॉर्म्युला डिराइव्ह केला होता किंवा आपण डिराइव्ह केला होता हा स्टँडर्ड फॉर्म्युला डिराइव्ह करताना साधारणपणे F इज इक्वल टू ma आणि F इज इक्वल टू G इंटू m1 इंटू m2 आणि अपॉन डिस्टन्सचा स्क्वेअर आणि मग ह्या दोन्ही बाजू सेम होत्या म्हणून आपण याच्यामध्ये सेम केल्या आणि m2 आणि m2 सेकंड ऑब्जेक्टचं मास कॅन्सल केलं आणि अशा पद्धतीने हा a म्हणजे कन्वर्ट करून g कडे नेला आणि मग G इंटू m1 म्हणजे हे जर कॅपिटल M अर्थचं मास घेतलं तर हा जो डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आपण कुठून आणि कशाचं घेतलं होतं हे जी ची व्हॅल्यू फाइंड करताना अर्थच्या सेंटर ऑफ मास हा जो सेंटर ऑफ मास आहे अर्थचा या सेंटर ऑफ मास पासून त्या ऑब्जेक्टचा असणारं जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आपण विचारात घेतलं होतं आणि ऑब्जेक्ट अर्थच्या शेजारीच ठेवला असल्यामुळे ते डिस्टन्स निग्लिजिबल असल्यामुळे आपण हे डिस्टन्स त्या अर्थची रेडियस म्हणून वापरलं गेलं होतं आणि विचारात घेतलं होतं. म्हणजे हा डिस्टन्स जो भाग आहे तो आपण अर्थच्या रेडियस मध्ये कन्वर्ट केला होता. त्यावेळेला तो ऑब्जेक्ट अर्थच्या सरफेसच्या शेजारी होता. विद्यार्थी मित्र हे आठवून पहा कारण हे जोपर्यंत तुम्हाला लक्षात येणार नाही तोपर्यंत तुम्हाला असं वाटण्याची शक्यता आहे की ही
आर म्हणजे किंमत कशाची आहे, तर फक्त अर्थच्या रेडियस जिथं असं नव्हतं तो ऑब्जेक्ट अर्थच्या जवळपास होता, ते सरफेस पासूनचं डिस्टन्स निग्लिजिबल होतं आणि म्हणून आपण हे जी अर्थची रेडियस आहे ही रेडियस आपण तात्पुरती इथं वापरली होती आणि अर्थची रेडियस याची व्हॅल्यू भरून मग ही व्हॅल्यू आपण काढली होती. साधारणपणे अप्रॉक्सिमेटली ही व्हॅल्यू भरून मग ही व्हॅल्यू आपण 9.77 काढली होती. म्हणजे आज लक्षात आलं असेल आपल्याला की हे अर्थची रेडियस नसून डिनॉमिनेटर मधला जो भाग आहे तो आहे ऑब्जेक्टचं त्या अर्थच्या सेंटर ऑफ मास पासून असणारं डिस्टन्स. आणि मग नमुना म्हणून तुम्हाला इथे काही उदाहरणं दाखवलेली आहे. याच्यामध्ये जर एखादा ऑब्जेक्ट अर्थच्या सरफेसवरच जर असेल म्हणजे एक्झॅक्टली अर्थची जी रेडियस असते त्या रेडियसवर बरोबर जर असेल म्हणजे तो अर्थच्या सरफेस पासून 0 किलोमीटर एवढ्या डिस्टन्सवर जर असेल तर त्याची हाईट विचारात घेताना ही अर्थची रेडियस याच्यामध्ये मिक्स करावी लागते. म्हणजे हा डिनॉमिनेटर मधला डिस्टन्स आहे. आता ह्या डिस्टन्सचा फॉर्म्युला आपण हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, थोडासा मुद्दाम मी चेंज करतो आणि हा जो फॉर्म्युला आहे हा G इज इक्वल टू G इंटू कॅपिटल एम म्हणजे अर्थचं मास, हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आणि हा R आहे तो मुद्दाम मी बदलतो, हा डिस्टन्स असं ठेवतो. आणि हा डिस्टन्स म्हणजे काय तर याची जी व्हॅल्यू आहे ती अर्थची रेडियस आणि प्लस असणारी जी ऑब्जेक्टची सरफेस पासूनची हाईट आहे ही हाईट याच्यामध्ये मिक्स करावी लागते आणि हे येणारं उत्तर म्हणजे मग हे डिनॉमिनेटर मधला हा जो भाग आहे आर स्क्वेअर म्हणजे हा मूळचा आहे डी स्क्वेअर खऱ्या अर्थानं, त्याच्यामध्ये या दोन बाबी आहेत. मग हे 0 किलोमीटर आहे म्हणजे एखादा ऑब्जेक्ट 0 किलोमीटरवर याचा अर्थ आर प्लस 0 म्हणजे आर इथं असेल त्यावेळेला मग तुमच्या लक्षात येईल ही जी ची व्हॅल्यू आपण पूर्वी काढली होती अशाच पद्धतीनं काढता येते. फक्त आपण हे सरफेस पोल जवळचा पकडतोय इक्वेटर जवळचा पकडतोय का मध्ये आले कुठला आपण पकडतोय थोडासा इन्क्लाइंड पकडतो. म्हणजे ही जी रेडियस आहे इक्वेटरवर तुम्हालाही माहिती आहे हा भाग वगैरे असल्यामुळे जास्त असते, पोलवर कमी असते आणि इन्क्लाइंडवर मीडियम असते. म्हणजे या तिन्ही ठिकाणची रेडियस ही वेगवेगळी भरते. त्याच्या किमती भरल्यानंतर अप्रॉक्सिमेटली आपण असा विचार केलेला आहे की मग सरफेस लेवलला जर एखादा ऑब्जेक्ट असेल सरफेस पासून 0 हाईटवर म्हणजेच सेंटर ऑफ मास पासून कॅपिटल आर अर्थचे रेडियस एवढ्या डिस्टन्सवर असेल तर मग या फॉर्म्युल्यामध्ये सगळ्या किमती भरल्यानंतर येणारा आन्सर इथे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल. आणि ते इथे दाखवले ही जी ची व्हॅल्यू आहे. या सगळे जे व्हॅल्यू काढलेले आहेत हे जी च्या व्हॅल्यू आहेत हे लक्षात ठेवा म्हणजे हेही तुम्हाला समजून येईल. आता सेकंड ऑब्जेक्ट आपण घेतलेला आहे याच अर्थवर सगळ्यात उंच ठिकाण आपण असं म्हणतो की माउंट एव्हरेस्ट आहे. म्हणजे माउंट एव्हरेस्ट शिखर हे सगळ्यात हाईटला आहे. त्याची मॅक्झिमम हाईट साधारणपणे 8.8 किलोमीटर एवढी आहे. मग याचा अर्थ आपण जर इथं एखादा ऑब्जेक्ट पकडला तर त्या ऑब्जेक्ट मध्ये तो अर्थकडे ट्रॅव्हल करत असताना त्याच्या व्हेलॉसिटी मध्ये ज्यावेळेला चेंज होईल अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन फोर्समुळे त्यामुळे त्याची व्हेलॉसिटी चेंज होईल इन्क्रीज होईल. त्याच्यामध्ये विथ रिस्पेक्ट टू टाइम व्हेलॉसिटी मध्ये चेंज होईल म्हणजेच ऍक्सेलरेशन क्रिएट होईल त्यालाच आपण जी म्हणतो. आणि याची व्हॅल्यू काढण्यासाठीचा स्टँडर्ड फॉर्म्युला. मग याच्यामध्ये जर डी च्या जागेवर तुम्ही कॅपिटल आर अर्थचे रेडियस आणि प्लस 8.8 किलोमीटर हे डिस्टन्स भरलं तर याचे येणारी व्हॅल्यू या सरफेस लेवलच्या व्हॅल्यूपेक्षा निश्चित थोडीशी चेंज होते, अगदी किंचित चेंज होते पण डेसिमल मध्ये फार फरक पडत नाही त्या व्हॅल्यूच्या. त्याच्यामुळे जवळपास 9.8 मीटर पर सेकंड एवढीच येते. जसं जसं तुम्ही 10वीतून पुढे पुढे जाल तसं तसं आणखी एक्युरेट व्हॅल्यू घ्यायची तुम्हाला सवय लागेल. आणि मग दिसताना जर तुम्हाला आता 9.8 दिसत असल्या 1 डेसिमल घरापर्यंतच तुम्हाला हे दिसत असलं तर आणखी डीप मध्ये जर स्टडी केलं तर निश्चित त्याच्यामध्ये किंचितसा फरक जाणवेल तुम्हाला. पण डेसिमल मध्ये जर कन्वर्ट करायला गेला तर मात्र तुम्हाला 9.8 याच्या आसपासच व्हॅल्यू दिसतील. अजून तुम्ही हाईट वाढवली आणि असं दाखवलं इथे की मॅनमेड बलून आतापर्यंत तयार केलेले जे बलून आहेत मॅनमेड आहेत त्यातलं सगळ्यात टॉपमोस्ट हाईटवर गेलेला जो बलून आहे त्याचा रेकॉर्ड साधारणपणे 36.6 किलोमीटर एवढा आहे. सरफेस पासून हा जर 36.6 किलोमीटर मध्ये असेल तर हे डिस्टन्स तुम्ही या रेडियस मध्ये मिक्स केलं आणि मग त्याचा स्क्वेअर करून ही व्हॅल्यू काढायचा प्रयत्न केला तर आणखी ही थोडीशी व्हॅल्यू वाढल्यासारखी दिसेल. डिनॉमिनेटर वाढेल, डिनॉमिनेटर वाढला बाहेर छेदस्थानाची संख्या जर वाढली तर येणार जे आन्सर येतं जीचं ते 100% कमी होणार आहे, ते आणखी डिक्रीज होईल. त्याच्यामुळे किंचितचा फरक पडतो. तो 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर अशी त्याची व्हॅल्यू येते जीची. याच्या एक थोडंसं पुढे गेलं की वेदर सॅटेलाइट आपण म्हणतो की जो सॅटेलाइट अर्थ पासून म्हणजे अर्थचं नेमकं वेदर काय आहे ते पाहण्यासाठी सिच्युएट केलेलं असतं एका ठराविक डिस्टन्सवर. साधारण त्याची रेंज पण दिली आहे. अर्थच्या सरफेस पासून तो 400 किलोमीटरच्या आसपास आहे.
आपल्यालाही माहिती खरं सॅटेलाइट्स हे वेगवेगळ्या 3 प्रकारे सेटअप करता येतात, ठेवता येतात. म्हणजे हे तुम्हाला माहिती आहे का बघा, एक ज्यादा जनरल माहितीसाठी मुद्दाम सांगतो. जर अर्थ अशी असेल त्या अर्थच्या बाजूला सॅटेलाइट जे सिच्युएट करायचे असतात ते साधारणपणे अर्थच्या बाजूला ठेवताना साधारणपणे पहिला प्रकार म्हणजे अर्थ अशी असेल या टाइप मध्ये आणि वर आणि खाली जर अर्थचा पोल असेल आणि ही तिरकी असेल 23.5 अंशांना त्याचा ऍक्सिस कळलेलं हे माहिती. अशा पद्धतीनं जर एखादा सॅटेलाइट पोल टू पोल जर रिव्हॉल्युशन करत असेल आणि असा फिरत असेल तर त्याला पोलर सॅटेलाइट म्हणतात, पोलर. आणि असा सॅटेलाइट हा साधारणपणे अर्थ पासून जरा जवळ असतो, म्हणजे लो ऑर्बिट याला म्हणतात, लो अर्थ ऑर्बिट. म्हणजे हे आपण शेवटचे धडे शिकणार आहोत सायन्स 1चा. त्याच्यामुळे तुम्हाला पाहायला मिळेल की हे लो अर्थचं ऑर्बिट आहे, हे एकदम कमी असतं साधारणपणे, हे माहीत असावं तुम्हाला. तर त्याची रेंज पण माझ्याकडे आहे दिलेली. तर ही रेंज आहे ती कमी असते साधारणपणे, ही लोअर रेंज आहे ही 180 ते 2000 एवढ्या किलोमीटर पर्यंत असते. थोडा याच्यानंतर इन्क्लाइंड पद्धतीने सॅटेलाइट फिरतो. म्हणजे असा जर अर्थचा ऍक्सेस असेल तर फिरताना इन्क्लाइंड पद्धतीने फिरतो. असा इन्क्लाइंड पद्धतीने म्हणजे असा असेल या पद्धतीने फिरतो, थोडासा तिरका, थोडासा पोल पेक्षा तिरका. इक्वेटर सारखाही नाही आणि पोल सारखाही नाही. म्हणजे हे लक्षात ठेवा, हे पोल आहे आणि इक्वेटर आहे, दोन्ही सारखा नाही, मध्ये अशा पद्धतीने तो राऊंड करतो. आणि हा जो भाग आहे याला इन्क्लाइंड ऑर्बिट म्हणतात. आणि हे मीडियम असतं, मीडियम अर्थ ऑर्बिट असतं. साधारण 2000 पासून ते 35 हजारापर्यंत त्याची रेंज असते. ही आहे दिलेली माझ्याकडे, साधारण 35,000 पर्यंत असते, 35,780 शिकणार आहेत. आणि तिसरा मात्र हा हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात मोठा. म्हणजे इक्वेटरच्या डायरेक्शन मध्ये अर्थ अशी असेल आणि हे इक्वेटर असं असेल तर सेम अशा पॅटर्न मध्येच, म्हणजे हे कळणं गरजेचं आहे तुम्हाला. अशाच पॅटर्न मध्ये बरोबर इक्वेटरच्याच भोवती राऊंड करणारा असा एक सॅटेलाइट असतो आणि हा असा राऊंड फिरत असतो. तर सॅटेलाइट 3 प्रकारे काय करतात तर अर्थच्या भोवती रोटेट करायला भाग पडतात. वेगवेगळे 3 प्रकारे. हे ऑर्बिट जरा खूप मोठं असतं, हाय लेवलचं हाय अर्थ ऑर्बिट असतं. म्हणजे असे 3 प्रकारे सॅटेलाइट आपण सिच्युएट करू शकतो. तर त्यातला हा वेदर सॅटेलाइट हा जवळ आहे साधारण 400 किलोमीटरच्या रेंज मध्ये. तर हेही कळलं पाहिजे तुम्हाला, पोलर टाईपचं आहे. तर इथं तुम्हाला सरफेस पासून सॅटेलाइटची हाईट ही 400 किलोमीटर आहे. ही जर तुम्ही याच्यामध्ये ऍड केली म्हणजे 6400 मध्ये जर 400 ऍड केली तर सिग्निफिकंटली फरक पडेल बघा, दिसण्यात पण फरक पडतो. आणि त्याचा स्क्वेअर केला तर मग याचा येणारा आन्सर चेंज होतो आणि साधारणपणे ते 8.7 कडे वळतं. म्हणजे 9 पॉईंट वरून आता ते 8 पॉईंट कडे आले, लक्षात ठेवा. आणखीन त्याच्या पुढचा म्हणजे हाय अर्थ ऑर्बिट, म्हणजे हाय लेवलचं जे ऑर्बिट असतं सगळ्यात एकदम टॉपमोस्ट लेवलचं, की जे साधारण अर्थच्या सरफेस पासून 35,700 किलोमीटर 35,700 किलोमीटर पर्यंत नेलेलं आहे. तर याची हाईट आहे ती कळेल तुम्हाला. ही रेडियस 6000 आहे आणि तिथून मात्र त्याच्या आणखी 6.35 6.36 अजून 6 पटी. म्हणजे ह्या रेडियसच्या ही डायग्राम तशी स्टॅटिस्टिकली किंवा प्रोपोर्शनली बरोबर नाही, कारण याच्या 6 पट अंतर म्हटल्यावर किती वरती गेला सॅटेलाइट हे पहा. तर एवढ्या लांबपर्यंत जातो आणि जर एवढी हाईट मूळच्या रेडियस मध्ये जर चेंज झालेली मिसळली म्हणजे ही हाईट 6400च्या दरम्यान आणि ही जर 35,000 असेल 700च्या दरम्यान तर हा आकडा खूप मोठा होतो आणि याचा फरक 100% इथं पडतो. हा डिनॉमिनेटर एवढा प्रचंड प्रमाणामध्ये आणखी स्क्वेअर केला तर खूप मोठा होतो. आणि मग येणारं जे आन्सर असतं ना ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट बदलतो ना अर्थचा मास चेंज होतो ते फक्त डिनॉमिनेटर मधला हा डिस्टन्स वाला भाग, की ज्याला आपण आर आपण किंवा डी म्हणतो. आणि मग ही जी ची व्हॅल्यू खूप चेंज होते. ही संख्या खूप मोठी आल्यामुळे जी ची व्हॅल्यू खूप कमी येते आणि साधारणपणे तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला ही 0.225 येते. हेही लक्षात ठेवा. तुम्ही काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडतो की मग या अर्थच्या सरफेस पासून आपण नेमकं किती हाईटवर जालो, मग त्यावेळेला तुम्हाला हे जी ची व्हॅल्यू 0 येईल. एक लक्षात ठेवा, तुम्हालाही माहिती न्यूटनने सुद्धा सांगितलेलं की जे अर्थ नावाचा एक ऑब्जेक्ट आणि त्याच्यापासून कितीही डिस्टन्सवर जा आणि दुसरा ऑब्जेक्ट घ्या, त्याच्या डिस्टन्सची काही ना काहीतरी व्हॅल्यू येणार. ही काही ना काहीतरी व्हॅल्यू जेव्हा तुम्ही इथे भराल त्यावेळेला हा येणारा जो गुणाकार भागाकार जे काही उत्तर सोडवाल त्यावेळेला त्याचं जीचं येणार जे आन्सर आहे ते विद्यार्थी मित्र तुम्हाला ऍक्सेलरेशन काही ना काहीतरी मिळेल. अप्रॉक्सिमेटली
टेन्स टू झिरोच्या जवळ जाणार असेल तर झिरो एक्झॅक्टली येणार नाही. याचं कारण पण आहे, कारण हा ऑब्जेक्ट आणि कितीही लांबवर ठेवलेला दुसरा ऑब्जेक्ट, दोन्ही ऑब्जेक्ट मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा एक्झिस्ट असतोच. भले तो एकदम विकर असतो, एकदम सौम्य असतो, खूप छोटा असतो, आणि जेवढा फोर्स कमी तेवढा तुम्हालाही माहिती, फोर्स जेवढा, फोर्सचा फॉर्म्युला पण माहिती, मास इंटू ऍक्सेलरेशन. याचाच अर्थ आहे फोर्स आणि ऍक्सेलरेशन या दोघांमध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी आहे. फोर्स जेवढा कमी तेवढा ऍक्सेलरेशन कमी. पण फोर्स कधीच झिरो होत नाही, याचा अर्थ असा की त्याच्यामुळे त्या ऑब्जेक्ट मध्ये क्रिएट होणारं जे ऍक्सेलरेशन आहे हेही कधी शून्य होणार नाही, झिरो होणार नाही. तर या निमित्तानं तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य आहे. लक्षात आलं असेल तुम्हाला की जसं जसं अर्थच्या सरफेस पासून तुम्ही लांब लांब जाल, हाईट वाढवत नाही, तसं तसं तुम्हाला जीच्या व्हॅल्यू मध्ये तुम्हाला व्हेरिएशन बघायला मिळेल. म्हणजे हा दुसरा मुद्दा आहे की जीच्या व्हॅल्यू मध्ये असणारा चेंज, व्हेरिएशन हे अर्थच्या सरफेस पासून आपण जसं हाईट चेंज करू तसं चेंज होईल हे कळणार. हा सेकंड दुसरा मुद्दा. आता आपण बघणार आहोत तिसरा शिल्लक राहिलेला भाग आहे आणि त्याचं नाव आहे डेप्थ ऑफ द अर्थ. म्हणजे अर्थ मध्ये जसं खोलीमध्ये जावं तो भाग. चला पाहूया नेमकं डेप्थ म्हणजे काय समजावून घेऊया. चला विद्यार्थी मित्रांनो, तिसऱ्या मुद्द्याचा विचार करूया की डेप्थ मुळे जी मध्ये किंवा जीच्या व्हॅल्यू मध्ये कसं व्हेरिएशन होईल, कसं चेंज होईल हे चेक करूया. चला तर मग इथे मी मुद्दाम दोन कंडिशन्स काढलेले आहेत. त्याच्यात पहिली कंडिशन समजावून घेऊया. जर एखादा ऑब्जेक्ट आपण निवडला आणि हा ऑब्जेक्ट अर्थच्या सेंटर, जसं आपण तर सरफेस लेवल पासून, अर्थच्या सरफेस लेवल पासून अल्टिट्यूड म्हटलं की विशिष्ट हाईट पर्यंत लांब लांब गेल्यानंतर जीच्या व्हॅल्यू मध्ये काय चेंज झाला हे चेक करतोय. तसंच आता आपण काय करणार आहोत, अर्थच्या सरफेस पासून आता आपण टुवर्ड्स सेंटर ऑफ द मास ऑफ अर्थ, सेंटर ऑफ मास ऑफ अर्थ, ही जो अर्थ सेंटर सुद्धा असतो त्याच्याकडे आपण जसं जसं सरफेस पासून खोल 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 खाली जाऊ तसं तसं मग या जीच्या व्हॅल्यू मध्ये काय चेंज होईल का. हा जो आपला मूळचा फॉर्म्युला आहे, कॅपिटल जी अपॉन एम, जी इंटू एम अपॉन आर स्क्वेअर, मुद्दा माझा परत मांडतो मी, जी इंटू एम आणि अपॉन आर स्क्वेअर. हा आर जो आहे तो जो डिस्टन्स आहे, त्या आर लिहिण्यापेक्षा तर तुम्हाला माहित झालं विद्यार्थी मित्र की हा डिस्टन्सचा स्क्वेअर आहे आणि हा डिस्टन्स म्हणजे अर्थचे रेडियस आणि प्लस हाईट असं आपण वरती मानायचं. आता आपण अर्थच्या सेंटर ऑफ मास कडे निघालोय, खाली खाली निघालोय, याचा अर्थ की हाईट आपण रेडियस मधून तेवढी हाईट आहे की डेप्थ म्हणून आपण वापरूया. म्हणजे याला हाईट म्हणूया किंवा डेप्थ म्हणूया. म्हणजे जी खोली आहे त्या खोलीला आपण विचारून घेऊया. आपण जसं जसं खाली 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 जाऊ तसं मूळची जी रेडियस आहे अर्थची ती कमी 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 होत जाईल आणि त्याच्यातून आपण खोली वजा केली की हे डिस्टन्स तुम्हाला त्या ऑब्जेक्टचं सेंटर ऑफ मास पासूनचं डिस्टन्स मिळत जाईल. आणि हे सेंटर ऑफ मास पासून अर्थचं डिस्टन्स किंवा त्या ऑब्जेक्टचं डिस्टन्स एकदा मिळालं की ती व्हॅल्यू ॲज अ डिस्टन्स म्हणून तुम्ही याच्यामध्ये भरा आणि मग याच्यामध्ये काय चेंज होते आपण चेक करू. आता पहिली कंडिशन मुद्दाम मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्ही एखादा ऑब्जेक्ट घेतला आणि तो ऑब्जेक्ट तुम्ही या अर्थच्या आतमध्ये खणलं, म्हणजे एक मोठा खड्डा काढला आणि खड्डा काढून आतमध्ये जाऊन म्हणजे जर खोलवर खड्डा काढला, अशी विहीर काढतो अशा टाईपचा खड्डा काढला आणि 50, 60, 70, 80 फुटापर्यंत खाली खड्डा खणत नेला आणि असा खड्डा खणत नेल्यानंतर हा ऑब्जेक्ट तुम्ही या ठिकाणी नेला आणि परत आहे असं सगळं जर या खड्डा पुन्हा भरून टाकलं, म्हणजेच काय तर ऑब्जेक्ट तुम्ही अर्थच्या सरफेस पासून अर्थच्या आत पोटामध्ये नेला, म्हणजे खड्डा काढून त्याला गाडून टाकलं आणि असं आतमध्ये ज्यावेळेला तुम्ही त्या ऑब्जेक्टला न्याल त्यावेळेला मग तुमच्या मनामध्ये प्रश्न आला पाहिजे की मग असा जो ऑब्जेक्ट आहे याच्यावर ही अर्थ किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन लावेल, त्याचा परिणाम म्हणून मग हा ऑब्जेक्ट सेंटर ऑफ मास कडे किती व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल करेल, मग ह्या व्हेलॉसिटी मध्ये किती चेंज होईल, विथ रिस्पेक्ट टू टाइम किती होईल, म्हणजे ऍक्सिलरेशन त्याच्यामध्ये किती क्रिएट होईल आणि यालाच आपण जी मांडणार आहे याची व्हॅल्यू काय असेल. तर विद्यार्थी मित्र, जर तुम्ही असं करायचा प्रयत्न केला, असं करण्याचा प्रयत्न केला, एखादा खड्डा खणून त्याच्यामध्ये तो ऑब्जेक्ट ठेवलात आणि वरून सगळं पुन्हा माती काढून टाकली किंवा तसंच ठेवलं त्याला, तरी तुमची एक गोष्ट लक्षात येईल की तो ऑब्जेक्ट हा आता वेगळा राहिलेला नसून त्या अर्थचाच एक पार्ट झालेला आणि तो स्वतःच एक अर्थचा पार्ट झालेला असतो. त्याच्यामुळं तो स्वतःची जागा कधीही सोडणार नाही. तो अर्थच्या पोटामध्ये गेला म्हणजे अर्थचाच पार्ट झाला, म्हणजे त्याच्या व्हेलॉसिटीमध्ये आता कसलाही चेंज होणार नाही. म्हणजे सेंटर ऑफ मास त्या ऑब्जेक्टला अर्थ सोडून तो दुसरा कोणीतरी आहे असं त्याच्याकडे पाहणार नाही. म्हणजेच काय नकळतपणे तो सुद्धा एक स्वतः अर्थ झालाय. याचाच अर्थ असा, अर्थ स्वतःलाच स्वतःच्या सेंटर ऑफ मास कडे, या अख्ख्या ऑब्जेक्टला सेंटर ऑफ मास कडे नेते का, तो कधीच नेत नाही.
फार तर काय करेल, आता हा सुद्धा ऑब्जेक्ट अर्थचाच एक पार्ट झाल्यामुळे त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या ऑब्जेक्टवर मात्र आता हा मूळचा ऑब्जेक्ट जो अर्थ बनलेला आहे तो आता या वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्सवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावायला रिकामा झाला. म्हणजेच काय, थोडक्यात विद्यार्थी मित्र हो, हा मूळचा ऑब्जेक्ट पृथ्वीच्या भूगर्भात तुम्ही नेऊन काढला तर तो अर्थचा पार्ट होतो. त्याच्या वेळासाठी मध्ये कसलाही चेंज होत नाही. त्याच्या वेळासाठी मध्ये कसलाही चेंज होत नाही याचा अर्थ निश्चितपणानं त्याच्यामध्ये जे ऍक्सिलरेशन क्रिएट होणार आहे ते होणं शक्यच नाही, ते झिरोच असतं. याचाच अर्थ इथं जी ची व्हॅल्यू ही 0 मीटर पर सेकंद येते. हे असं कशामुळे होतं, तर तो ऑब्जेक्ट त्या अर्थचा एक पार्ट झालेला असतो त्यामुळे असतो. आपल्याला विचारलंय की सेकंड कंडिशन आता आपण विचारात घेऊया. ती कंडिशन कोणती हेही समजावून घेऊया की जर हा ऑब्जेक्ट अर्थ मध्ये काढला न जाता या अर्थला आपण एखादा असा खड्डा निर्माण केला, हेही लक्षात घ्या, या असा अर्थला एखादा खड्डा निर्माण केला आणि त्या खड्ड्यामध्ये तुम्ही जर एवढ्या हाईटवर, आता ही प्रसंग कुठे निर्माण होतो, मोठ्या मोठ्या खनिजांच्या खाणी असतात, माइन्स असतात. या माइन्स म्हणून मग ओव्हर्स आपण काय करतो ते शोधून काढतो, त्याच्यात प्रोसेस करतो आणि मग मेटल्स वगैरे तयार करतो. अशा मग कोणत्याही असतात, अगदी मेटलच्या सोडून द्या, कोळशाच्या खाणी असतात, मग खूप खालीपर्यंत खणलेले असतात. मग त्या खाडींमध्ये अशा टाईप मध्ये जर सिच्युएशन क्रिएट झाली हेही लक्षात घ्या, आणि असा खूप खणलेला जर भाग असेल आणि मग अशा खणलेल्या भागामध्ये जर आपण एखादा ऑब्जेक्ट अर्थच्या सरफेस पासून खाली 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 जर नेला तर निश्चितपणानं तुम्हाला त्या सरफेस पासून त्या ऑब्जेक्टची हाईट आहे, डेप्थ आहे, ती वाढल्यासारखी दिसेल. म्हणजे नकळतपणे सेंटर ऑफ मास पासून, अर्थच्या सेंटर ऑफ मास पासून त्याचं जे डिस्टन्स आहे हे कमी झाल्यासारखं दिसेल तुम्हाला. म्हणजे हे डिस्टन्स हे कमी झाल्यासारखं दिसेल. बरेचसे विद्यार्थी असं विचारताना दिसतात, जर डिस्टन्स कमी झालं तर त्याचा स्क्वेअर सुद्धा कमी होणार आणि हे कमी झाल्यानंतर जी ची येणारी जी व्हॅल्यू आहे ती वाढली पाहिजे. तर विद्यार्थी मित्र एक गोष्ट लक्षात घ्या, इथं असं होत नाही, याचं कारण सुद्धा समजावून घ्या. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट आपण एखाद्या खाणीमध्ये आत न्यायला सुरुवात करतो, वरच्या सरफेस पासून खाली न्यायला सुरुवात करतो, त्यावेळेला सगळ्यांनी समजावून घ्या, या ऑब्जेक्टवर या अर्थचा आम्ही सगळे पार्टिकल, अर्थचे असणारे एकूण एक पार्टिकल त्याला स्वतःकडे ओढून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे हा ऑब्जेक्ट जसा जसा खाली जाईल तसा तसा इथला पार्ट आहे अर्थचा, तो इथला पार्ट आहे तो या ऑब्जेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करून घ्यायचा प्रयत्न करेल. इथला आहे तो त्याला स्वतःकडे अट्रॅक्ट करून घ्यायचा प्रयत्न करेल, इथला अट्रॅक्ट करून घ्यायचा प्रयत्न करेल, इथला अट्रॅक्ट करून, म्हणजे हे सगळे पार्ट अट्रॅक्ट करून घ्यायचा प्रयत्न करतील. म्हणजे नकळतपणे काय, तर हा ऑब्जेक्ट जसा या तळातल्या भागाकडून अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करेल, इथेही तुम्हाला असा ओढण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे सगळ्या दिशेने हा ऑब्जेक्ट अर्थच्या एकूण एक भागाकडून त्याला तो स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे ह्याच्यामधून हे जे सगळे फोर्सेस आहेत त्याच्यामध्ये साधारणपणे हे लक्षात घ्या की या लाईनच्या वर जे फोर्सेस आहेत हे फोर्सेस त्या खालच्या फोर्सेस मधून कमी होतील. रिझल्टंट फोर्स आहे तो कमी होईल. म्हणजे नकळतपणे हा ऑब्जेक्ट सरफेसवर असताना तो सेंटर ऑफ मासकडे जेवढ्या स्पीडने यायला पाहिजे तुमच्या लक्षात आलं असेल. आता हाच ऑब्जेक्ट सरफेस लेवल पासून खाली गेल्यानंतर मात्र तो जसा खालच्या बाजूला ओढला जातो तसा तो वरच्या बाजूलाही ओढला जातो. म्हणजे त्याच्या व्हेलॉसिटी मध्ये जेवढी वाढ व्हायला पाहिजे तेवढी होत नाही, ती सरफेस लेवल पेक्षा सुद्धा कमी होते. हे सगळं का, याचं कारण आहे या ऑब्जेक्टच्या पासून हे जे मास आहे अर्थचं, हे मास नकळतपणे वरच्या बाजूला त्याला ओढतं. म्हणजे टोटल अर्थचं मास आहे हे सुद्धा इथं कमी होतं. म्हणजे ह्या मासच्या किमतीमध्ये सुद्धा कमतरता जाणवते आणि हे मास कमी होतं, हे रेडियस पण कमी होते. या दोन्ही गोष्टी कमी होतात हे लक्षात ठेवा. तुम्हालाही माहिती आहे मास आणि रेडियस या दोघांची तुलना केली तर तुमच्या गोष्टी लक्षात येईल की आपण त्या दोन्ही गोष्टी पाहिलेल्या आहेत. तुम्हालाही आठवत आहे की ही रेडियस साधारणपणे 6400 किलोमीटर, म्हणजे 3 अंकी शून्य दिली की मीटर एवढी ही रेडियस असते. तर मास आहे, याची जी व्हॅल्यू आहे अर्थचं जे मास आहे त्याची जी व्हॅल्यू आहे ती पण सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती आहे. आपण साधारणपणे ही अर्थचं जे मास आहे हे 6 मल्टिप्लाय बाय 10⁻24 किलोग्रॅम असं येतं. म्हणजे हे एमकेएस युनिट मध्ये हे किलोग्रॅम जर खोडले आपण इंडायसेस जर इंडेक्स खोडला आणि ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 18 19 20 21 22 23 आणि 24 आणि हे किलोग्रॅम. म्हणजे हे मास आहे विद्यार्थी.
आणि आता लक्षात येईल तुम्हाला की हे जे मास आहे हे कमी झालेलं मास आहे हे जर एवढ्यापर्यंत जरी कमी झालं तरी हे कमी होणारा भाग आहे तो ऍक्च्युअली पाहायला गेला तर याच्या कमी होणाऱ्या भागापेक्षा हा खूपच जास्त, म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये हाही भाग कमी होतोच परंतु हा भाग सुद्धा कमी होतो आणि हा कमी होणारा भाग याच्या तुलनेनं खूपच मोठा असतो आणि त्याचा परिणाम म्हणून मग तुमच्या लक्षात येईल विद्यार्थी मित्र, इथेही तुमच्या गोष्ट लक्षात येईल की जी च्या व्हॅल्यू मध्ये सुद्धा याच्यामध्ये फरक पडतो. म्हणजे इथं जी च्या व्हॅल्यू मध्ये मास मध्ये फरक पडतो, डिस्टन्स मध्ये सुद्धा फरक पडतो आणि या दोघांमध्ये पडलेला फरक एकत्रितपणे पाहायला गेला तर जी ची व्हॅल्यू आहे ती तुम्हाला लक्षात येते की जसं 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 तुम्ही डेप्थ कडे जाल तसं 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 ही एम ची व्हॅल्यू खूपच कमी झाल्यामुळे टोटल व्हॅल्यू सुद्धा कमी होते. म्हणजे जी जसं तुम्ही या अर्थच्या सरफेस पासून खाली 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 जाल म्हणजे जसं तुम्ही डेप्थ वाढवत न्याल डेप्थ मध्ये वाढ करत न्याल तसं तसं तुम्हाला जी ची व्हॅल्यू आहे ही खूपच कमी कमी होताना दिसेल आणि ज्या क्षणाला हा ऑब्जेक्ट तुम्ही सेंटर ऑफ मास जवळ नेऊन ठेवाल म्हणजे असंही कधी कधी परीक्षेला प्रश्न येतो की हा जर सेंटर ऑफ मास कडे न्यायचा प्रयत्न केला तर हा ऑब्जेक्ट सेंटर ऑफ मास जवळ नेऊन ठेवला तर तिथं जी ची व्हॅल्यू काय आहे तर साहजिकच विद्यार्थी मित्र इथं जर ऑब्जेक्ट सेंटर ऑफ मास कडे नेला तर त्याला चारी बाजूने ओढण्याचे जे प्रमाण आहे ते सगळीकडे तर सारखं राहतं त्याच्यामुळे तो आपली जागा सोडत नाही त्याच्या व्हेलॉसिटी मध्ये चेंज होणं शक्य नाही ऍक्सेलरेशन क्रिएट होणं शक्य नाही आणि या ठिकाणी सेंटर ऑफ मासच्या ठिकाणी जर आपण ऑब्जेक्ट नेला तर त्या ऑब्जेक्टचा जो जी असतो तो 0 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढा येतो त्याचं एक्सप्रेशन तेवढे येतं. मग आता विद्यार्थी मित्र लक्षात आलं असेल तुमच्या की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका असते की हे डेप्थ कमी झाली म्हणजे रेडियस कमी झाली नकळतपणे डिनॉमिनेटर कमी झाला पण त्याच्या तुलनेनं मात्र म्हणजे उत्तर खरं वाढायला पाहिजे पण याच्या तुलनेत मासची किंमत ही प्रचंड कमी होते. हे जे मास आहे हे प्रचंड प्रमाणामध्ये याची किंमत असते आणि ही त्या तुलनेनं खूप कमी होते आणि त्याचा परिणाम म्हणून जी ची व्हॅल्यू कमी होते. हे जनरली कुठेही तुम्हाला पाहायला मिळणार नाही. एकत्रित जर व्हिज्युअलायझेशन हा तुम्ही मनामध्ये जर विचार केला तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळतील. चला विद्यार्थी मित्रांनो असं समजूया की आज तुम्हाला एक गोष्ट कळाली असेल आता जसं जसं तुम्ही ऑब्जेक्ट हा सरफेस पासून सेंटर ऑफ मास कडे खोल खोल नेत जाल तशी डेप्थ त्याची वाढवत 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 जाल तसं तसं परिणामी त्याची जी ची व्हॅल्यू सुद्धा कमी होते आणि सेंटर ऑफ मासच्या ठिकाणी जर गेलात तर त्याची व्हॅल्यू तर झिरोच होऊन जाते. म्हणजे हेही तुम्हाला कळालं असेल. म्हणजे आज आपण या तिन्ही बाबींचा विचार केला. जी च्या व्हॅल्यू मध्ये कसं कसं व्हेरिएशन होतं या तीन मुद्द्यांच्या आधारे आपण विचार केला. हे मुद्दे समजले असतील असं आपण गृहीत धरूया आणि आज तुम्हाला जी च्या व्हॅल्यू मधला बदल जर कळाला असेल आणि हे लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल विद्यार्थी मित्र तर जरूर या लेक्चरला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा. आजच्या दिवसासाठी व्हेरिएशन जी मध्ये होणार हे व्हेरिएशन आज या लेक्चरसाठी आपण थांबूया. त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण नवीन भागाला सुरुवात करू. आजच्या दिवसासाठी थांबूया विद्यार्थी मित्र. धन्यवाद.